बालवयात भक्तीची शिकवण, पंढरपूरच्या वारीचं महत्त्व, संतांचं कार्य समजण्यासाठी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारीचं आयोजन केलं जातं। कोल्हापुरातील विविध शाळात शुक्रवारी सकाळी बालवारीचं आयोजन केलं होतं। अनेक मुला-मुलींनी या वारीत सहभागी होत ज्ञानोबा तुकानामाचा गजर केला। बालवयातच भक्ती आणि संत परंपरेची शिकवण देण्याच्या उद्देशानं अनेक शाळांमध्ये बालवारीचं आयोजन केलं जातं। कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलची शाखा असलेल्या चंदुलाल गोडीदास शहा बाल मंदिरात शुक्रवारी बालवारी काढण्यात आली। विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान, तुकाराम, गोरा कुंभार या वेशात अनेक विद्यार्थी वारीत सहभागी झाले होते। हा सोहळा पाहण्यासाठी पालकांनी शाळेत गर्दी केली होती। साने गुरुजी वसाहतीमधील सन्मित्र विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली। चिमुकली मुलं विठ्ठल, रुक्मिणी, साधू संत यांचे वेश परिधान करून विद्यालयात दिंडीत सहभागी झाले होते। पालखीचं पूजन संस्था अध्यक्षा सुमनताई देशमुख यांच्या हस्ते झालं। विठ्ठल रुक्मिणी भोवती केलेला रिंगण सोहळा लक्षवेधी ठरला। कोल्हापुरातील जय भारत शिक्षण संस्था संचलित डॉक्टर श्रीधर सावंत विद्या मंदिर आणि जय भारत हायस्कूलमध्ये दिंडी सोहळा साजरा केला। विद्यार्थी आणि शिक्षक वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते। विठू नामाचा गजर करत ही दिंडी परिसरातून काढण्यात आली। 6वीच्या विद्यार्थ्यांनी आईवडिलांची थोरवी या विषयावर आधारित नाटिका सादर केली।